सर्वांना नमस्कार. PS ब्रेन अकॅडमीमध्ये 8वी सायन्सच्या लेक्चर सिरीजमध्ये मी सुनील यादव सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आपला 8वी सायन्स लेक्चर सिरीजचा सध्या जो चॅप्टर चालू आहे ज्याचं नाव आहे द इनव्हिजिबल लिव्हिंग वर्ल्ड बियॉन्ड आवर नेकेड आय. या चॅप्टरमधला आपलं पहिलं जे लेक्चर आहे ते ऑलरेडी आपलं झालेलं आहे. आज आपण लेक्चर नंबर 2 बघणार आहोत. लेक्चर नंबर 2 बघण्यापूर्वी आपण लेक्चर 1 मध्ये काय काय बघितलं अगदी थोडक्यात बघूया. लेक्चर 1 मध्ये आपण इंट्रोडक्टरी जो पार्ट्स आहे, खास करून जो इनव्हिजिबल लिव्हिंग वर्ल्ड आहे, या इनव्हिजिबल लिव्हिंग वर्ल्डमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात त्याच्याबद्दल चर्चा केली. काय येतं इनव्हिजिबल लिव्हिंग वर्ल्डमध्ये, तर आपण बघितलं की इनव्हिजिबल लिव्हिंग वर्ल्डमध्ये येतात मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या डोळ्यांना दिसतात का, आपल्या नेकेड आयला दिसतात का, आपल्याला अनएडेड आयला दिसतात का, तर त्याचं उत्तर आहे नाही. मग हे पाहण्यासाठी आपण असं बघितलं की आपण काही ग्लासचा उपयोग केला, पीस ऑफ ग्लासचा उपयोग केला. मग हे जे ग्लास असतात, या आपण ग्लासमधून जेव्हा आपण त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला पाहतो तेव्हा ते आपल्या डोळ्यांना दिसतात. मग त्यांना आपण काय नाव दिलं, लेन्स. काय आहे लेन्स, तर ट्रान्सपरंट पीस ऑफ ग्लास. द ट्रान्सपरंट पीस ऑफ ग्लास विच इज थिक इन द मिडल अँड थिन ॲट द एजेस, विच इज लाईक अ लेंटिल सीड, दॅट इज कॉल्ड ॲज द लेन्स. काय बघितलं आपण, लेन्स म्हणजे काचेचा एक पारदर्शक असा तुकडा जो मध्यभागी जाड आहे आणि एजला म्हणजे कडेला कसा आहे, थोडा थिन झालेला आहे, ज्याचा आकार लेंटिल सीड सारखा आहे, त्याला आपण लेन्स म्हणलो. याच लेन्समध्ये परत काही डेव्हलपमेंट्स होत गेल्या, कारण इनिशियल स्टेजला हा लेन्स जो होता एकदम प्राथमिक अवस्थेत होता. यामध्ये डेव्हलपमेंट होत 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 आपण त्यापासून काय डेव्हलप केला, मायक्रोस्कोप डेव्हलप केला, जे की असं इन्स्ट्रुमेंट आहे जे आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम दिसण्यासाठी काय करतं, मदत करतं. त्याच्या पुढे आपल्याला आज दुसरा पार्ट बघायचा आहे. तर आज आपल्याला काय बघायचं आहे दुसऱ्या पार्टमध्ये, तर दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला या ज्या गोष्टी आहेत, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहे, इनव्हिजिबल लिव्हिंग वर्ल्ड आहे, हे आपल्याला शोधण्यामध्ये ज्या व्यक्तींनी म्हणजे ज्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला त्या शास्त्रज्ञांबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती बघायची. तर कोण आहेत हे, तर त्यातला पहिले जे सायंटिस्ट आहेत ज्यांनी याच्यावरती काम केलं, या मायक्रो ऑर्गॅनिझम्सवरती काम केलं, तर ते पहिले सायंटिस्ट आहेत ज्यांचं नाव आहे रॉबर्ट हुक. काय नाव आहे त्यांचं, रॉबर्ट हुक. जशी आपली नावं असतात, जसं माझं नाव आहे सुनील यादव, आणखी तुमचं काहीतरी नाव आणि आडनाव असेल, त्याच पद्धतीनं हे जे सायंटिस्ट आहे त्यांचं नाव आहे रॉबर्ट हुक. काय केलं या रॉबर्ट हुकनं, तर या रॉबर्ट हुकनं 1665मध्ये साधारणपणे 1665ला एका झाडाचा अभ्यास केला. काय नाव आहे त्या झाडाचं, त्या झाडाचं नाव आहे ओक ट्री. कशाचा अभ्यास केला, तर ओक ट्री या झाडाचा अभ्यास केला. मग ओक ट्रीचा अभ्यास करताना ओक ट्रीच्या कुठल्या पार्टचा त्यांनी अभ्यास केला मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहण्यासाठी, तर त्यांनी ओक ट्रीमधल्या कॉर्क हा जो ओक ट्रीचा पार्ट आहे या कॉर्कचा अभ्यास केला. आता मनात साहजिकच प्रश्न पडला असेल, सर ओक ट्री समजलं पण कॉर्क हे काय आहे, असा कोणता भाग आहे त्या ओक ट्रीचा, तर आपण तो बघूया. तर कॉर्क म्हणजे काय आहे, समजा हे ओक ट्रीचं एक झाड आहे, असं आपण गृहीत धरू की हे ओक ट्रीचं काय आहे, एक झाड आहे. या ओक ट्रीच्या झाडाभोवती ही तुम्हाला मी दाखवलेली एक कव्हरिंग आहे, याला म्हणतात आउटर कव्हरिंग. सर्वात बाहेर या ओक ट्रीच्या बाहेर काय आहे, एक कव्हरिंग आहे, ज्याला आपण आउटर कव्हरिंग म्हणूया, सर्वात बाहेरील कव्हरिंग. मग जसं आपण कोणतंही झाड बघतो की नाही, त्या प्रत्येक झाडाला काय असते, एक आउटर कव्हरिंग असते सर्वात बाहेरची. तसं या ओक ट्रीच्या झाडाला सुद्धा काय आहे, एक आउटर कव्हरिंग आहे, आणि या आउटर कव्हरिंगचं नाव आहे बार्क. त्याला आपण काय म्हणतो, बार्क असं म्हणतो. अगदी मराठीत सांगायचं तर आपण त्याला काय म्हणतो, साल असं म्हणतो. या बार्कला आपण मराठीत काय म्हणतो, साल. मग कॉर्क काय आहे, ही जी आउटर कव्हरिंग आहे, या आउटर कव्हरिंगचाच हा एक भाग आहे. काय आहे, कॉर्क. बघा, जसं आपण आपल्या घरी एखादं नोटबुक आणलं नवीन,
किंवा आपण एखादं बुक आणलं तर त्याला आपण काय करतो, कव्हरिंग लावतो. का कव्हरिंग लावतो? त्याचा उद्देश एवढाच असतो की ती नोटबुक काय होऊ नये, खराब होऊ नये, तिला काही घाण लागू नये, ती फाटू नये. म्हणजेच काय उद्देश असतो की त्या नोटबुकचं, त्या बुकचं प्रोटेक्शन करणं, संरक्षण करणं हा त्यामागचा उद्देश असतो. आता दुसरं आपण उदाहरण घेऊ शकतो आपल्या बॉडीचं. आपल्या बॉडीला सुद्धा आपण काय आहे, एक आउटर कवरिंग आहे जी बॉडीच्या आतल्या भागाचं काय करते, प्रोटेक्शन करते. ज्याला आपण म्हणूया स्किन, ठीक नाही. आपल्या स्किनचं काय काम आहे की जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्याचं प्रोटेक्शन करणं. अगदी त्याचप्रमाणे या झाडाची जी आउटर कवरिंग आहे, जिचं काम आहे प्रोटेक्शन, त्याला आपण बार्क म्हणतो. आणि ह्या बार्क या आउटर कवरिंगच्या आतमध्ये एक इनर कवरिंग असते, त्या कवरिंगला नाव आहे कॉर्क. त्या कव्हरिंगला काय आहे, ज्याला आपण इनर लेअर म्हणूया. ठीक आहे, लक्षात आलं का? कॉर्क या शब्दाचा अर्थ. मग रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी 1665 ओक ट्रीच्या कॉर्क या भागाचा काय केला, ऑब्झर्वेशन केलं किंवा त्याचा अभ्यास केला. आता काय त्यांच्या लक्षात आलं हे अभ्यास केल्यानंतर? त्यांचा हा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं, त्यांनी काय केलं, हे जो कॉर्क आहे याचे छोटे छोटे तुकडे घेतले. जसं आपण पोटॅटो असतो, त्या पोटॅटोचे अगदी छोटे 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 जसे आपण स्लाइस घेतो, तसं त्यांनी काय केलं, या कॉर्क हा जो भाग आहे त्याचे काय केले, थिन स्लाइस घेतले आणि ते मायक्रोस्कोप खाली पाहिले. बघा, ऑब्झर्व थिन स्लाइस ऑफ कॉर्क. आता हे कट केले आणि ऑब्झर्व केले. कशाच्या अंडर ऑब्झर्व केले? तर त्यांनी स्वतः एक डेव्हलप केलेला, अगदी प्राथमिक अवस्थेत असलेला एक सिंपल मायक्रोस्कोप, त्याच्यामध्ये त्यांनी हे ऑब्झर्वेशन घेतले. ऑब्झर्व थिन स्लाइस ऑफ कॉर्क अंडर सिंपल मायक्रोस्कोप. ओके. आता हे त्यांनी जेव्हा हे मायक्रोस्कोप खाली हे स्लाइस बघितले, छोटे छोटे तुकडे बघितले, त्यांच्या काय लक्षात आलं, त्यांना काय दिसलं त्या मायक्रोस्कोपमध्ये? तर त्यांना त्या मायक्रोस्कोपमध्ये काही एम्प्टी स्पेस दिसल्या, काही रिकाम्या जागा दिसल्या, ज्या आकारानं अत्यंत छोट्या होत्या. काय दिसलं त्यांना? स्मॉल एम्प्टी स्पेसेस, किंवा त्याला आपण कंपार्टमेंट म्हणूया. छोटे 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 असे कप्पे दिसले. ओके. काय दिसलं त्यांना? ऑब्झर्व स्मॉल एम्प्टी स्पेसेस किंवा कंपार्टमेंट दिसल्या. आता त्यांच्या असं लक्षात आलं, हे जे स्मॉल आणि एम्प्टी जे स्पेसेस आहेत किंवा कंपार्टमेंट आहेत, हे जसं मधमाशी असते आपल्या, ज्याला आपण हनीबी म्हणतो, हिची जी पोळी असते ज्याला आपण हनीकॉम असं म्हणतो, अगदी त्या हनीकॉमप्रमाणे हे आहे, स्ट्रक्चर आहे. काय दिसलं त्यांना? हे जे स्ट्रक्चर आहे एम्प्टी स्पेस, कसं दिसलं? कंपार्टमेंट्स लुक लाईक हनीकॉम. अगदी मधमाशीच्या पोळीप्रमाणे, मधमाशीच्या पोळीमध्ये कसे छोटे छोटे कप्पे असतात, अगदी त्याचप्रमाणे त्यांना ते कंपार्टमेंट दिसले. मग या कंपार्टमेंटला काय केलं त्यांनी? एक विशिष्ट नाव दिलं. आपण काय बघतोय की त्यांनी एक थिन स्लाइस घेतला. कशाचा घेतला? कॉर्कचा घेतला. कुठं पाहिला? सिंपल मायक्रोस्कोप खाली पाहिला. पाहिल्यानंतर त्यांना काय दिसलं? त्यांना छोटे छोटे एम्प्टी स्पेसेस किंवा कंपार्टमेंट दिसले. ते कंपार्टमेंट कशासारखे होते? तर ते कंपार्टमेंट लुक लाईक अ हनीकॉम, अगदी मधमाशीच्या पोळीप्रमाणे होते. आणि त्याला त्यांनी काय नाव दिलं? त्याला त्यांनी नाव दिलं सेल. त्याला काय नाव दिलं त्यांनी? सेल. आता पहिला प्रश्न पडतो, सर सेलच का नाव दिलं, दुसरं का नाही नाव दिलं? तर त्याचं कारण असं आहे की लॅटिन भाषेमध्ये, लॅटिन वर्ड म्हणजे लॅटिन भाषेमध्ये एक सेल्युला नावाचा वर्ड आहे. मिनिंग स्मॉल एम्प्टी किंवा स्मॉल रूम म्हणूया त्याला आपण, किंवा लिटल रूम म्हणूया. छोट्या छोट्या ज्या रूम असतात ना, त्याला त्यांनी काय नाव दिलं? सेल्युला
या लॅटिन जो वर्ड आहे सेल्युला त्याचा तो मिनिंग आहे, म्हणून त्याचा अर्थ काय त्यांनी काय टर्म दिली, सेल ही टर्म दिली. येते लक्षात की सेल ही टर्म काय दिली, तर लॅटिन भाषेमध्ये सेल्युला नावाचा शब्द आहे ज्याचा अर्थ असा होतो स्मॉल रूम किंवा लिटल रूम होतो, म्हणून त्यांनी हे जे कंपार्टमेंट लाईक सारखे छोटे छोटे हनीकॉम्ब सारखे स्ट्रक्चर्स आहेत त्याला त्यांनी काय नाव दिलं, सेल असं नाव दिलं. ओके. आता हे जे सायंटिस्ट असतात यांचे ऑब्झर्वेशन्स खूप मायक्रो लेवलला असतात, म्हणजे ते प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईनं बघतात. आता हे जे रॉबर्ट हुक आहे यांचं असं वैशिष्ट्य होतं की या रॉबर्ट हुक हे केअरफुल तर ऑब्झर्वेशन करणारे सायंटिस्ट होतेच, त्याचबरोबर ते एक स्किल्ड आर्टिस्ट होते, म्हणजे त्यांची ड्रॉइंग खूप छान होती. आणि मग ड्रॉइंग छान असल्यामुळं त्यांनी काय केलं, की ही जी ड्रॉइंग आहे या प्रत्येक ज्या गोष्टी त्यांनी मायक्रोस्कोपमध्ये पाहिलेल्या आहेत त्याची सुंदर सुंदर काय केली, एक ड्रॉइंग तयार केली. आणि ही सर्व ड्रॉइंग काय केली त्यांनी एकत्र केली आणि एकत्र करून त्यांनी एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव आहे मायक्रोग्राफिया. ओके. बघूया आपण आता काय काय केलं. मेड डिटेल ड्रॉइंग of tiny small things and published a book called मायक्रोग्राफिया. त्याला काय नाव दिलं त्यांनी, मायक्रोग्राफिया. परत एकदा सांगतो, रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये कॉर्क हा जो ओक ट्रीचा पार्ट आहे त्याला मायक्रोस्कोप खाली पाहिल्यानंतर त्यांना छोटे छोटे कंपार्टमेंट दिसले, त्या कंपार्टमेंटला त्यांनी सेल असं नाव दिलं. आणि मग ह्या प्रत्येक ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या किंवा इतर काही त्याच्याभोवती जे स्ट्रक्चर्स होते त्याची त्यांनी डिटेल ड्रॉइंग केली आणि ही ड्रॉइंग एकत्र करून एक पुस्तक काढलं ज्या पुस्तकाचं नाव आहे मायक्रोग्राफिया. तर रॉबर्ट हुक यांनी कोणतं पुस्तक लिहिलं, मायक्रोग्राफिया. काय नाव आहे पुस्तकाचं, मायक्रोग्राफिया. ओके. आता हे झाले पहिले सायंटिस्ट रॉबर्ट हुक. याचप्रमाणे आपलं आता पुढचे सायंटिस्ट बघायचे की ज्यांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे. ते सायंटिस्ट आहेत, बघा थोडं अवघड नाव आहे, अँटॉन. ओके. अँटॉन व्हॉन लिवेनहॉक. ओके. अँटॉन व्हॉन लिवेनहॉक सायंटिस्टचं नाव काय आहे, अँटॉन व्हॉन लिवेनहॉक. सेकंड सायंटिस्ट आहे ज्यांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे, अँटॉन व्हॉन लिवेनहॉक. ओके. अँटॉन व्हॉन लिवेनहॉक. बघा काय यांचं वैशिष्ट्य, यांनी काय काम केलं ते आपण बघूया आणि मग समजून घेऊया. फर्स्ट पर्सन to clearly see and describe हा जो टायनी शब्द आहे त्याचा अर्थ होतो स्मॉल. टायनी लिव्हिंग थिंग्स like bacteria and blood cells. ओके. लाईक बॅक्टेरिया अँड ब्लड सेल्स. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, सर सेल तर ऑलरेडी रॉबर्ट हुक यांनी बघितल्या, मग यांनी नवीन काय केलं. तर लक्षात घ्या, अँटॉन व्हॉन लिव्हेनहॉक यांनी काय केलं, पहिल्यांदा क्लिअरली सी जे बघितल्या, ज्या सेल बघितल्या किंवा ज्या थिंग्स बघितल्या त्या सर्व काय बघितल्या, लिव्हिंग बघितल्या. काय बघितल्या, लिव्हिंग थिंग्स बघितल्या. म्हणजे काय, रॉबर्ट हुक यांनी ही जी सेल पाहिली, रॉबर्ट हुक यांनी जे कॉर्क हा जो पार्ट आहे तो जो मायक्रोस्कोपमध्ये पाहिल्यानंतर त्यांना जे दिसल्या होत्या सेल, त्यांनी पाहिलेल्या सेल कशा होत्या, सर्व डेड सेल पाहिल्या. कशा सेल होत्या, डेड होत्या. डेड म्हणजे रॉबर्ट हुक यांनी जरी सेलचा शोध लावला असला तरी त्यांनी पाहिलेली सेल कशी होती, डेड सेल होती. आणि अँटॉन व्हॉन लिव्हेनहॉक यांनी पाहिलेली जी सेल आहे
ती सेल कशी होती? लिव्हिंग सेल होती. म्हणून त्यांनी पहिल्यांदा लिव्हिंग सेल पाहिली, म्हणून देअरफोर ही इज known as father of microbiology. ओके. म्हणून अँटन व्हॉन लिव्हेनॉकला फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी असं म्हणतात. काय म्हणतात? फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी असं म्हणतात. आता जर तुम्हाला असा प्रश्न आला की द टर्म सेल किंवा द वर्ड सेल फर्स्ट टाइम डिस्कवर्ड बाय किंवा इन्व्हेंटेड बाय, तर त्याचं उत्तर काय असेल? रॉबर्ट हुक. परंतु जर असं विचारलं की द फर्स्ट लिव्हिंग सेल डिस्कवर्ड बाय, तर त्याचं उत्तर काय आहे? अँटन व्हॉन लिव्हेनहॉक. ओके, थँक्यू.